हॅलो. चला पंच थोडीशी घाई करा. शत्रशन सजून घ्यायचं आहे. फटाफट थोडीशी घाई करायची आहे. चला बाकी मैदानाच्या बाहेर यायचं आहे. चला सामना लवकर चालू करायचा आहे पंच. तर भीम जल्लोष बॅटिंग आहे. सलामी जोडी मैदानात जायचे लगेच. भीम जल्लोष. हॅलो. चला थोडीशी घाई करा पंच. सलामीची जोडी भीम जल्लोष. सलामी जोडी मैदानात जाऊन दे. तर सलामीची जोडी जात आहे महेंद्र जाधव सॉरी महेंद्र शेलार आणि हिम्मत जाधव. आमचे वसईचे भाऊजी. दोन्ही भाऊजी आहेत. एक सफाळ्याचे भाऊजी एक वसईचे भाऊजी. सफाळे तर भीम जल्लोष नाणेफेकी जिंकून प्रथम तर सर्वांनी नोंद घ्यायची. मॅच कोणीही जिंकेल कोणी हारेल. हार जीत आहे पण मॅच संपल्यानंतर हँडशेक कंपल्सरी करायचं आहे. हे आपण स्पोर्ट्समनशिप दाखवायची सर्वांनी. चला थोडीशी घाई करा पंच. फार उशीर होत आहे. चेंडू कवर बाहेर फेक. तर 4 षटकांचा खेळ राहणार आहे. पॉवर प्ले कंपल्सरी आहेत. फक्त पॉवर प्लेच्या बाहेर 3 कंपल्सरी ठेवणे गरजेचं आहे. सॉरी 2 2 माझ्या मते 3 ठेवावेत. सर्व सिनियर खेळत आहेत. 4 ओव्हर. पॉवर प्ले मध्ये फक्त बाहेर 2. स्ट्राईकला आहेत ते हिम्मत जाधव भाऊजी फ्रॉम वसई. नॉन स्ट्राईकला आहेत ते महेंद्र शेलार फ्रॉम सटाळी. चला थोडीशी घाई करा. थोडीशी घाई करा पंच. तर पहिल्याच षटक घेऊन आलेले ते संतोष शेलार. चांगले असे अनुभवी सिनियर खेळाडू आहेत. सॉरी पंच थांबा जरा. 3 बाहेर. कारण की असं आहे नवीन क्रिकेट खेळायला सुरुवात झाल्यामुळे यांना थोडीशी नियम माहिती नाही आहेत. ती जाणीव करून देतो आम्ही. 3 बाहेर ठेवायचे कंपल्सरी. पॉवर प्लेला 3 बाहेर. मगाशी 2 सांगितले होते पण 3 आहेत. चला सामना स्टार्ट करूया. चला स्टार्ट करा तुम्ही. पहिलाच चेंडू संतोषांचा हिम्मत भाऊजींसाठी. सुंदर असा हा पहिलाच चेंडू. निधाव चेंडू
आणि कुठेतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता आणि परत आत्महत्या केलेलीच आहे. काहीच गरज नव्हती. ओ हो. संघाचा हा आधारस्तंभ असणारे हिम्मत भाऊजी काही न करता मैदानाच्या बाहेर पडतायत. काहीच गरज नव्हती. या रनची आवश्यकताही नव्हती. सुंदर असा मारलेला महेंद्र याने फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण संदीप भाऊ यांच्याकडून. आणि बॅट्समन आहेत ते शेलार मोठे बंधू. बॉलर आहेत ते संतोष शेलार. सुंदर असा हा चेंडू होता. शरदाने काही समजला नाही. दोन्ही ब्रदर आहेत. भाऊ वर्सेस भाऊ. भाऊ वर्सेस भाऊ. एक तरी छक्का खाऊ. बघूया शरद शेलार षटकार चौकार किती धावा गोळा करतात आपल्या संघासाठी. हॅलो सर्व क्रिकेट रसिक मायबापांचं मी गुरुनाथ तांबे सहर्ष स्वागत करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी आणि TNPL कमिटीच्या सौजन्यानं ज्यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग TNPL तेंबोडे ॲडिशन 3 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. निळा भडक जय भीम कडक. चला पहिला सामना खेळतोय सिनियर संघाच्या माध्यमातून. धावसंख्येचा ग्राफ आपण एकंदरीत पाहिला तर तो पोहोचला गेलाय 5 या धावसंख्येवर. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयाला आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या फलंदाजाला माघारी परतावं लागलं धावबाच्या स्वरूपात. शरद शेलार बॅटिंग स्थानावर पाहताय आपण. गोलंदाजी क्रमांकावर गोलंदाज डावखऱ्या शैलीचा शैलीदार फलंदाज मिस्टर शेलार. ब्रदर टू ब्रदर. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझनला लाभ केला गेला. जोवर चेंडू उचल होतीये. पहिल्या षटकाच्या सांगतीला धावसंख्येचा ग्राफ पोहोचला जातोय 6 धावा. एक गडी बाद धावसंख्या फलकावर 6 पाहायला मिळतीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक फलंदाजीच्या पद्धतीत थोडंसं नाखुशी करणारं पाहायला मिळतंय. कारण धावसंख्येचा ग्राफ उंचावणाऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि एका फलंदाजाला माघारी परतवलं जाताना पाहायला मिळतंय. चला घाई करा. नो टीम मीटिंग्स प्लीज. वेळ वाया घालवू नका. धावसंख्या फलक आपण पाहतोय 6 धावा. चला घाई करा. बी फास्ट. डोंट वेस्ट द टाइम. वेळ वाया घालवू नका.
यानंतरचा होणारा सामना अशोका फायटर संघाचे संघ नायक आणि पंचशील 11 संघाचे संघ नायक आपण नाणेफेक करण्याकरिता टास्क बॉक्स मध्ये आपण हजर व्हायचं आहे. ऑफिशियली पहिला पुकार. आय वुड लाईक बोथ टीम कॅप्टन्स प्लीज वेलकम टू द टॉस. चला घाई करा घारिका. गोलंदाजी क्रमणावर गोलंदाज संजय राऊत. टेनिस क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू गोलंदाजी क्रमणावर पाहतोय आपण. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा मात चेंडू पाहायला मिळतोय. जयसिंग वैसी नसिहत. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझनला. चेंडू सीमरशबार चौकार 4 धावा. ओव्हर टू डीज आहे. यावेळेस मात्र पॅडल स्वीप केलं गेलंय. चांगला फटका. तितकं सुंदर चांगलं क्षेत्रक्षण. महेंद्र जाधव. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना ग्राफ पोहोचला जातोय. दुहेरी अंकाच्या आसऱ्याला धावसंख्या पोहोचली जाताना पाहायला मिळते. 13 रन ऑन स्कोरबोर्ड. 13 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी क्रमणावर संजय शेलार. संजय राऊत माफ करा. फुलटॉस चेंडू यावेळेस सेंट टू द गॅप ट्रॅव्हल केलं जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मध्ये अप्रतिम दर्जाचं क्षेत्रक्षण. स्वतःला झोकून जरूर दिलं गेलंय परंतु चेंडूला मात्र थांबवलं जाताना पाहायला मिळतंय. उचल केली जाईल तोवर चेंडू फिकी होतीये. धावसंख्येचा ग्राफ 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना 15 रन ऑन स्कोरबोर्ड. डेड बॉल डेड बॉल डेड बॉल. हातातनं चेंडू निसटला जाताना पाहायला मिळतोय. बहुचर्चित असलेली ही स्पर्धा टेंबोडे आंबेडकर नगर प्रीमियर लीग ऍडिशन 3चा हा थरार. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतोय. याच वर्षी आपण महिलांना सुद्धा प्राधान्य दिलं आणि महिला सुद्धा स्पर्धेमध्ये आपलं नान खणखणीत वाजवतात. पण यावेळेस मात्र यष्टाचा वेध त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस अ डेफिनेटली हिट. शरद शेलार has back to the pavilion.
फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, सापळा रसला गेलाय. एकाच धावेकरिता धावसंख्येचा ग्राफ या ठिकाणी बदलला जात असताना पाहायला मिळेल. टेंबोडे आंबेडकर नगर प्रीमियर लीग ऍडिशन 3चा हा थरार. ओम साई स्पोर्ट या युट्यूब चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट केली जाणार ही स्पर्धा आपण पाहतोय. नेव्ही बॅटर आपण पाहतोय क्रीज खेळपट्टीवर तैनात झाला गेलाय. सेकंड आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर झोनला. बॅटिंग स्टँडवर आपण पाहतोय महेंद्र भाऊजी बॅटिंग स्टँडवर आपण पाहतोय. चांगला फटका, कार्पेट रोल करणारा चेंडू, एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. या चेंडूवर एक चौकार आलाय, परंतु गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते संजय राऊत यांच्या माध्यमातून. एक जबरदस्त गोलंदाजीचं वैशिष्ट्यपूर्ण पाहायला मिळतंय. गोलंदाजानं फलंदाजाला पूर्णतः जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलंय. कमालीची खेळी पाहायला मिळते. धावसंख्येचा ग्राफ आपण जर पाहत असाल तो पोचला गेला 17 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सो नेक्स्ट डिलिव्हरी रिमेनिंग फ्रॉम दिस ओव्हर. गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सपळा रचला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2 इथून संपर्क होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या फळकावर पाहताय आपण 18 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. या ऐकू डिझेल आणि पुन्हा परतूयात मैदानात. तनेश जाधव नवीन गोलंदाज. यावेळेस मात्र टॅकल केलं गेलं, चेंडूला फेकून दिला प्रयत्न पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा इझनला एक धाव पूर्ण होतीये. संजय धावते चेंडूवर, जोवर चेंडू उचल केली जाईल, थ्रो केली जाईल. एक धाव पूर्ण होतीये. चेंडू फेकी थोडीशी खराब. एका धावेचं दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेचं तिसऱ्या धावेत रूपांतर, तिसऱ्या धावेचं पूर्ण होताना पाहायला मिळतंय. खराब चेंडू फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल 4 धावा. क्रिकेटच्या पटलावर थोडीशी अतिशयोक्ती होताना पाहायला मिळते. ज्या चेंडूवर 2 धावा येणं गरजेचं होतं त्या चेंडूवर 4 धावा अंकित केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. हॅलो, चला घाई करा. आपण पाहतोय मिस्टर घनश्यामजी सोपे साहेब ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस 6 चेंडू उजव्या यष्टीबाहेर जाणारा चेंडू पंच वळतात, गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर चेंडूची उद्घोषणा. बच्चू गायकवाड अर्थात प्रणित गायकवाड आपण कुठे असतील तर आपण कृपया कॉम्बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. तनेश जाधव. आखूड टप्प्याचा चेंडू कट केला गेला. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड लिझरला मोठा फटका. एकच धाव मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस पाहतो कट केला गेलाय. थर्डमॅनचं क्षेत्र खाली आहे. बराचसा पल्ला गाठावा लागेल तोवर मात्र चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला गेलाय, थांबला गेलाय, विसावला गेलाय. उचल केली जाईल तोवर मात्र
3 धावा पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. 24 रन ऑन स्कोरबोर्ड. 3-3. 3-3 रन, 3 धावा. षटकातला हा पुढचा चेंडू. चला स्पीडअप करा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन रिझन. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. संदीप जाधव त्या ठिकाणी पाहतोय आपण. नंबर क्रमांक 18 ची जर्सी परिधान केलेले खेळाडू पाहायला मिळतात. ऍडिशन पहिल्याचा उत्कृष्ट गोलंदाज आणि एक जबरदस्त गोलंदाजी करताना एक हॅट्रिक सादर केली गेली होती. यावेळेस हा मोठा फटका पाहायला मिळतोय. बॅटच्या रडार मध्ये आलाय. महेंद्र जाधवाच्या डोक्यावर निघून जातोय चेंडू. सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. महेंद्र तू महेंद्र. परंतु यावेळेस महेंद्र जाधव यांना पुन्हा एकदा मुन्ना भाऊ. यावेळेस मात्र अप्रतिम दर्जाचं क्षेत्र. तितकं सुंदर असं यष्टीरक्षण समर लोखंडाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 संपन्न. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्येचा ग्राफ पोहोचला गेला 32 रन ऑन स्कोरबोर्ड. 32 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. इथून मात्र जर मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर या षटकामध्ये काउंटर अटॅक करणं गरजेचं आहे. परंतु जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर या षटकामध्ये कमीत कमी धावा थांबवणं गरजेचं आहे. टॉस निशांत. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्रा धावा पाहायला मिळतात. धावसंख्येचा ग्राफ एका धावेनं अंकित होत असताना पाहायला मिळतोय. संदीप जाधव गोलंदाजी क्रमणावर. यावेळेस कट केला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय परंतु आउटफील्ड फास्ट आहे. सीमारेषेपर्यंत चेंडू थांबतोय. जातोय. फुटबॉल कॉपी बुकला चेंडू थांबवलं गेलंय. दुसरी धाव पूर्ण होतीये. तिसरी धाव सुद्धा तत्परतेने पूर्ण केली जाताना पाहायला मिळतीये. चेंडू फेक थोडीशी अवघडरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्येचा ग्राफ या 3 अंकाच्या मदतीने पुढे सरकला जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस हा मोठा फटका. पुन्हा एकदा पाहताय आपण. चांगलं क्षेत्रक्षण सीमारेषेपर्यंत. मिस्टर संजय राऊत. संजय राऊत यांच्या हाताचा कर 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 असा आवाज येतो तरी पण चांगली शेकीत पाहायला मिळते. चला पुढचा चेंडू. संदीप जाधव. टुंटुनुक टुंग टुंटुनुक टुंग. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पॅडल सुट केला गेला पाहायला मिळतं. मोठा फटका क्षेत्राखाली आहे. महेंद्र जाधव जोवर जाईल चेंडू उचल केली जाईल तोवर मात्र चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा.
नंतर षटकार बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. जिथून सामना थांबवला गेलाय तिथून पुन्हा एकदा दुसरं वर्ष दुसरं पर्व सुरुवात केली तर पाहायला मिळते. बॅक टू बॅक चांगल्या खेळीची अंमलबजावणी होताना पाहायला मिळते स्वतःच्या बॅटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस अंधधुंद फटका म्हणता येतोय परंतु फलंदाज मात्र माघारी परतला जाईल. विकेटचं पतन होत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथून संपन्न झाला. धावसंख्येचा ग्राफ फळकावर लागताना पाहायला मिळतोय. फळक पोहोचला गेलाय 50. आणि नाणेफेकीचा कॉल होत आहे. आणि अशोका फायटर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आणि हर्षल जाधव कर्णधार, आपली या सामन्यामध्ये रणनीती कशी असणार आहे? आता आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहोत आणि त्याच्यानंतर आमच्या समोरील जो पंचशील 11 संघ आहे त्यांना आम्ही कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे करू. तुमच्या संघामधून फलंदाजीसाठी ओपनिंगमधून कोण येणार आहे? आता सध्या तरी आमचे पहिलं क्षेत्ररक्षण आहे. त्याच्यानंतर समोरचा संघ किती धावा करतो त्याच्यावरती आम्ही आमचे आयकॉन प्लेयर्स जे आहेत आमच्या संघामध्ये ते आम्ही प्रथम फलंदाजीसाठी पाठवू. धन्यवाद. राहुल जाधव, आपण यांनी पहिले क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, आपण काय करणार आहात? आपली रणनीती कशी असणार आहे? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. त्याकडे पण चांगले प्लेयर आहेत, चांगले बॅट्समन आहेत. बघू आम्ही कसं खेळावं ते विचार करू. साधारण तुम्ही किती धावसंख्या ह्यांच्यासमोर आव्हान ठेवाल? आम्ही 50 रन तर कमीत कमी पकडतोय. जास्तीत जास्त 100 रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूपच सुंदर असं त्यांनी राहुल जाधव यांनी म्हटलेलं आहे. जास्तीत जास्त 100 ठेवण्याचा प्रयत्न करू. जर कमी पडलेच तर आम्ही 50 वर समाधान मानू. धन्यवाद दोन्ही संघांसाठी. आणि सामना त्वरित चालू होतोय. पुढील सूत्रसंचालन चला घाई करा, वेळ वाया घालू नका. बच्चू या.
हॅलो पंच, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे पंच. बॅट्समन पाठवायचे आहेत हर्षल भाऊ. हे काय बोललो? हॅलो हॅलो, पंचांनी घाई करायची आहे. हॅलो. आणि पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे, वेळ न दवडता. भीम आर्मी संघाचे कर्णधार, सॉरी भीम जल्लोष संघाचे कर्णधार, आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. फलंदाजीसाठी सलामीचे फलंदाज संतोष शेलार उर्फ शोणी उर्फ डिकरा आपल्या संघासाठी बघूया किती धावा काढतायत. आणि जितेंद्र जाधव उर्फ कादर यांनी जिथे कुठे असाल त्यांनी त्यांच्या संघ मालकाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आणि सुरेख असा चेंडू आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते समर लोखंडे. बघूया पुढील चेंडू संतोषसाठी आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न, परंतु खूपच सुरेख अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गौतम जाधव खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बैठी महेश मस्के यांचा पुढील चेंडू समर लोखंडे यांच्यासाठी. बघूया समर लोखंडे आपल्या संघासाठी किती धावा. आणि हा वाईट चेंडू, धावसंख्येत एकने भर आणि धावसंख्या होते ती 2 धावा. आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु वर काही गेलेला दिसून येत नाही. आणि अमोल गायकवाड यांनी जर षटक टाकला आणि 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. निकेत गायकवाड यांच्याकडून 500 रुपये आपल्यास देण्यात येईल. खूपच उंचावरून मारलेला प्रयत्न, बघूया चौकार जातोय का. आणि हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. चेंडू फेकून झालेले आहेत ते 4. पुढील चेंडू समर लोखंडे यांच्यासाठी. उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता आणि हा झेल बाद झालेले आहेत. महेश मस्के यांनीच चेंडू टाकून स्वतःच झेल घेतलेला आहे.
आणि आता फलंदाजीसाठी उतरलेले आहेत ते टेंबोडे गावचे नावाजलेले फलंदाज तनेश जाधव. उत्कृष्ट असे यष्टीरक्षक, अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे. बघूया स्ट्राईकला आता तनेश जाधव स्वतः आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. नक्कीच सामना विजयी करण्याचा प्रयत्न करतील. महेश मस्के यांचा पुढील चेंडू तनेश जाधव यांच्यासाठी. आणि सुरेख फटका, तसेच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि फंबल होताना मुकेश गायकवाड. षटक संपलेलं आहे. षटके अखेर धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. आणि आणि पंचांनी घाई करायची आहे. विजयानंद भोणे साहेब, आपण घाई करायची आहे. महेंद्र शेलार. महेंद्र शेलार पुढील चेंडू घेऊन तनेश जाधव यांना. सॉरी, हेमंत भाऊजी पुढील चेंडू घेऊन येताना तनेश जाधव यांना. आणि तनेश जाधव यांना चेंडू काही समजलेला नाही. आणि गौतम जाधव चेंडूच्या मागे धावताना. ओ, आणि संतोष शेलार हे धावबाद झालेले आहेत. हॅलो. तर आपले गावचे नगरसेवक राहुलजी पाटील यांचं आम्ही इथं मंचावर सरचं स्वागत करत आहोत. राहुल पाटील इथे वेळात वेळ देऊन उपस्थित राहिले, आम्ही यांचे आभार मानतोय आणि स्वागत सुद्धा करत आहोत. तर बॉलर आहेत ते हेमंत जाधव फ्रॉम वसई आणि समोर बॅट्समन आहेत ते संदीप जाधव फ्रॉम टेंबोडा. तर पहिला चेंडू संदीप जाधव यांच्यासाठी. सुंदर असा हा चेंडू होता, संदीपाने काही समजला नाही. हे धाव चेंडू, धाव संख्या स्थिरवलेली आहे ती 8 धावांवर. पुढील चेंडू संदीप यांसाठी. बघूया षटकार चौकार काय घेत आहेत. सुंदर असा मारल्या फटका होईल, झेल होतो का नाही. शरद सुंदर असा हा क्षेत्र शरद शेलारांचा. तर राहुलजी पाटील यांचं स्वागत करतील आपले गावचे ट्रस्टचे अध्यक्ष
किशोरजी गायकवाड साहेब. युट्यूब राहुलजी पाटून वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहेत. सुंदर असा मारला फटका धनेश जाधव यांच्या फळीतून 4 धावांसाठी हा चेंडू मैदानामध्ये आदळ दन आदळ जात होतो. 4 धावांसाठी धावसंख्या 4 निवड धावसंख्या झालेली आहे ती. पंच चेंडू 5 शेवटचा चेंडू. तर धावसंख्या फळकाव लागलेली आहे ती 15. थोडस गच्चाळचं क्षेत्ररक्षण 1 धावावर समता धावसंख्या 1 निवड धावसंख्या झाली ती 16. षटकाखेर धावसंख्या 16. बारा चेंडू 36 धावा. प्रत्येक 6 चेंडू मागे 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडू मध्ये 3 मोठे फटके येणे गरजेचे आहे. प्रत्येक ओव्हरी मागे 18 धावा. 12 चेंडू 36 धावा. महेंद्र शेलार. ओहो गच्चाड असा खराब असा चेंडू. व्हाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 निवड धावसंख्या झालेली ती 17. ओहो सुंदर असा मारले फटका. बघूया झेल होती की नाही. झेल सुटलेली आहे आणि एकाच धावावर समाधान. मला वाटलं अमोल गायकवाड वर टाकतील, कारण की अमोल गायकवाड यांनी जर क्षेत्र हाताळण्यात दिलं शतक आणि त्या शतकात त्याने जर 2 विकेट काढले तर त्यांना पर विकेट मागे 5-0-0 चा रोख पारितोषिक लागलेला आहे. सुंदर असा हा मारण्याचा प्रयत्न होता. गौतम यांना अद्याप काही बॉलचे पाठलाग करताय का बॉल समजत नाही. बॉलच्या मागे धावू की बॉलच्या पुढे धावू. एकाच धावावर समाधान. सुंदर असं क्षेत्ररक्षण गौतम यांचं. बारा चेंडू 35 धावा. 1 मिनिट सॉरी 1 बॉल झालेला आहे. सॉरी 11 चेंडू आणि 35 धावा. ओ हो सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही समजला नाही. एकाच धावावर समाधान. तू बघा जाता 21 धाव फलका लागलेल्या आहेत. तर आपले माहीम गावचे प्रशांत गायकवाड यांनी आपल्याला हे जे आपण यूट्यूब लाईव्ह बघत आहेत ते त्यांनी स्पॉन्सर दिलेले आहेत. कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे. प्रशांत गायकवाड. प्रशांतजी गायकवाड यांनी यूट्यूब आपल्याला लाईव्ह दिलेले आहे. याचं आम्ही आता हार्दिक स्वागत करत आहे. तर प्रशांत याचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील राहुल पाटील.
विद्यमान नगरसेवक आमचे गावचे यांच्या हस्ते प्रशांत गायकवाड यांचं आम्ही स्वागत करत आहोत. तर जे आपण यूट्यूब लाईव्ह बघत आहेत ते हे त्यांच्याच मार्फत आपले स्पॉन्सर इथे भेटलेले आहे. धन्यवाद प्रशांत गायकवाड. गटचाड असं क्षेत्ररक्षण गौतम याचा चेंडू काही समजला नाही. धावसंख्या स्थिरवली आहे ती 23 धावांवर. हॅलो. तसंच आपण इथे बघत आहोत जो डीजे साऊंड सिस्टीम आलेली आहे ते विनायक कुर्ले फ्रॉम माहीम यांतर्फे इथे आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. विनायक कुर्ले. सुंदर असा मारलेला फटका आहे. डावखोऱ्याचा फलंदाज तानाजी भाऊजी. शतक संपलेलं आहे. तर 2 षटकांखेर धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकांखेर 24 धाव फलका लागलेला आहे. अजूनही 6 चेंडू आणि सहा चेंडू आणि 23 धावा. सॉरी कुठेतरी गणित चुकतंय. सहा चेंडू आणि 28 धावा. 6 चेंडू 28 धावा. पुढून ओव्हर घेऊन ते मुकेश गायकवाड. सामना करतील ते डावखोरे फलंदाज तानाजी. 6 चेंडू आणि 28 धावा या मैदानावर होऊ शकतात. हो मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 28 धावा. तर यानंतर होणारा सामना आहे पंचशील 11. सर्व प्लेयर रेडी राहायचं आहे. हो आणि हा उंचावर मारला फटका. बघूया झेल होती की नाही. खराब क्षेत्र झेल सोडलेली आहे. 1 धाव पूर्ण. एकच धाव. अजून 4 चेंडूचा खेळ बघे. 4 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. हो सुंदर असा मारा. बघूया झेल होती की नाही. घसाड क्षेत्ररक्षण एकच धाव घेत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाही करत ते तनशी जाधव. कुठेतरी मॅच त्यांच्या हातातून निसटलेली आहे आणि मॅच सोडताना दिसत आहेत ते. तर इथे ललितजी गायकवाड यांचा आभार आहेत. महिलांसाठी थंड इथे पाठवलेला आहे. सर्वांसाठी थंडची सोय जी केलेली आहे ती ललितजी गायकवाड यांच्याकडून. तर मंडळ तुमचा आभारी आहे. व्हाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावसंख्या 1 निवड धावसंख्या झालेली ती 28 धावा. 4 चेंडू फेकून झालेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. सुंदर असा मारल्या फटका. सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि मोठे विजयी अमोल गायकवाड इथे जल्लोष करत आहेत. नाव सुद्धा भीम जल्लोष.